नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये जो पार्ट स्टडी केलेला आहे, ओके, हायेस्ट पॉवर्स ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर्स, म्हणजे इमॅजिनरी पार्टचे हायेस्ट पॉवर्स, बरोबर आहे का? पहा, ह्याच्या अगोदर आपण आयची व्हॅल्यू रेफर केलेली आहे, स्क्वेअर ऑफ -1. मी आय स्क्वेअर यूज केलेला आहे. आय स्क्वेअरची व्हॅल्यू का किती घेतलेली होती आपण? -1 रेफर केली ती. पहा, आय क्यूबची व्हॅल्यू आपण रिकॅल्क्युलेट केलेली होती. काय ना, आय क्यूबची व्हॅल्यू -i मध्ये रेफर केलेली होती आपण. आणि I⁴ ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली होती. पहा विद्यार्थी मित्रांनो, किती असणार इथं? 1. कळलं का? पहा, ओके. अशाच प्रकारे आपल्याला जर I⁴n जर दिलेला असेल, I⁴n ची व्हॅल्यू जर प्रोव्हाइड केलेली असेल, तर ती मला व्हॅल्यू रिकॅल्क्युलेट करण्यासाठी मी जो अल्जेब्रा आपण 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी ह्या इयत्तेमध्ये आपण शिकलेलो आहोत. कुठला अल्जेब्रा? जर मी एखाद्या संख्येला जर मी भागलं तर मला 3 गोष्टी मिळणार आहेत. ओके, 4 गोष्टी मिळणार आहेत. पहा, ओके, काय काय मिळतं आपल्याला? भाज्य, त्यालाच काय म्हणतो आपण? डिव्हिडंट. ओके, इज इक्वल टू डिवायझर, ज्यानं भागायचं आहे तो भाजक. ओके, मल्टिपल विथ कोशंट, त्यालाच काय म्हणतो आपण? भागाकार. प्लस रिमाइंडर्स, प्लस बाकी. ओके, म्हणजे का आपण बेसिक फॉर्म्युला आपण यूज केलेला होता, वापरलेला होता. पहा, कुठला फॉर्म्युला वापरलेला आपण आठवतं का? पहा, ओके, भाज्य इज इक्वल टू भाजक गुणिले भागाकार प्लस काय सर इथं? बाकी. डिव्हिडंट इज इक्वल टू डिवायझर मल्टिपल विथ कोशंट, प्लस काय असणार इथं? रिमाइंडर्स. ह्या कंटेंटचा किंवा ह्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण I⁴ कुठलीही व्हॅल्यू असू दे विद्यार्थी मित्रांनो, I⁴ कोणतीही व्हॅल्यू असू दे, मी काय करू शकतो? इझिली रिकॅल्क्युलेट करू शकतो. पहा, ओके, बाय युझिंग द बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला. हा जो काय n दिलेला होता, हा जो n दिलेला आहे, हा मी रेफर कशामध्ये करणार आहे विद्यार्थी मित्रांनो? इथं n इज इक्वल टू मी रेफर केलेला होता 4 मल्टिपल विथ m प्लस काय सर? रिमाइंडर इज ऑल्सो स्मॉल r मध्ये रेफर केला होता आपण. ओके, म्हणजेच काय झालं? हा एनला काय म्हणतो आपण? डिव्हिडंट म्हणणार आहे. पहा, ओके, एनला काय म्हणतो आपण? डिव्हिडंट म्हणणार आहे. पहा, ओके, 4ला काय? 4 मी डिवाइड करणार आहे. का? तर I⁴ इज इक्वल व्हॅल्यू काय होती इथं? 1. I⁴ ची व्हॅल्यू किती होती इथं? एक्झॅक्टली इक्वल टू 1 आहे. त्यामुळे मला 4 मी डिवाइड करणार आहे. तो काय झाला तुमचा इथं? डिवायझर झाला. पहा, ओके, m कितीनं भाग गेला तर काय म्हणतो आपण? कोशंट म्हणणार आहे. पहा, ओके, आणि आर मीन्स काय आपल्याला इथं? रिमाइंडर्स. आर मीन्स काय असणार इथं? रिमाइंडर्स. ओके, बाकी काय जी काही शिल्लक राहील ती बाकी म्हणजे काय असणार इथं? स्मॉल आर मध्ये रेफर केली ती. पहा आपण. ओके, याच्या अगोदर आपण हा फॉर्म्युला स्टडी केल्यानंतर एक 2-3 एक्झाम्पल घेतल्यानंतर काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला दिलेले होते. ओके, तोच पार्ट आता मला पुढे आज कंटिन्यू करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, आता मी पॉवर पॉझिटिव्ह व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट केलेले. सपोज जर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ क्वेश्चन दिलेला आहे. पहा, I⁻84. ओके, निगेटिव्ह व्हॅल्यू मध्ये जर दिलेला असेल तर व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची? पहा, ओके, फॉर्मॅट तोच असणार आहे, नॉर्मलच फॉर्मॅट असणार आहे. फक्त शेवटी एखादी स्टेप एक्झाम्पल मध्ये वाढली जाईल किंवा कॅल्क्युलेशन मध्ये रेफर करावं लागेल. पहा, ओके, I⁻84 मला कॅल्क्युलेट करायचं आहे. अप्लाय करणार आहे मी. सोल्युशन काय असणार आहे? पहा इथं I⁻84 एक्झॅक्टली इक्वल मी I⁻n मध्ये रेफर करायचं आहे. त्याच्या अगोदर मी पहिल्यांदा रिझल्ट रेफर करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. रेस्ट पॉवर मायनस आहे, खाली येताना काय अप्लाय होईल? प्लस, कारण रूल्स ऑफ द इंडायसेसचा मी वापर केलेला होता. पहा, A⁻m जर इंडेक्स निगेटिव्ह असेल तर खाली येताना काय आपल्याला इथं? पॉझिटिव्ह A⁻m मध्ये रेफर केला जाईल. पहा, ओके, त्या फॉर्म्युलाचा तिथे मला वापर करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. काय ना? पहा इथं -84 आहे, खाली येताना काय अप्लाय होईल? प्लस 1 डिवायडेड बाय I⁻, व्हॅल्यू किती असणार इथं? 84. जो न्यूमरेटरला मायनस दिलेला आहे तो डिव्हिजन फॉर्म मध्ये येताना काय आपल्याला इथं? डिव्हिजन फॉर्म मध्ये काय येणार इथं? प्लस मध्ये येणार आहे. पहा, ओके, अप्लाय करा इथं. सिन्स काय करणार तुम्ही? n इज इक्वल टू व्हॅल्यू मी रेफर करणार. n इज इक्वल व्हॅल्यू किती असणार इथं? 4 मल्टिपल विथ m प्लस रिमाइंडर इज ऑल्सो r आहे. पहा, ओके, n ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? डिव्हिडंट किती दिलेलं आहे? 84 दिलेलं आहे. पहा, एक्झॅक्टली इक्वल टू 4 न मला डिवाइड करायचं आहे. मल्टिपल विथ सगळं कॅल्क्युलेशन्स अप्लाय करा. काय असणार? 84. ओके, त्यांना 4 ने डिवाइड करायचं आहे. 4 2 8. ओके, -8 किती राहिले ते? 0. ओके, पुढचा 4 मी रिमेन्स ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. 4 1 4. ओके, -4. रिमाइंडर इज ऑल्सो काय आपल्याला इथं?
झिरो अप्लाय होईल पहा. ओके, 21 हा क्वोशंट झालेला आहे, 84 हा काय असणार डेव्हिडंट आहे आणि डिवायझर काय असणार आता इथं 4 अप्लाय होईल पहा. डिवायझर किती आलेला आहे 4 आलेला आहे पहा. म्हणजे काय झालं इथं 4 मल्टिपल विथ क्वोशंट किती आलेला आहे 21 प्लस रिमाइंडर इज ऑल्सो 0. ओके, म्हणजेच मी 84 इज रिप्लेस्ड बाय काय आलेलं इथं 4 मल्टिपल विथ 21 4 मल्टिपल 21 मध्ये आपल्याला 0 लिहायची गरज नाही आहे पहा. अप्लाय करून घ्या. देअरफोर I raised to minus 84 exactly 1 divided by I raised to 84 is replaced by I raised to 4 multiple with 21 0 लिहायची गरज नाही आहे पहा. एक्झॅक्टली इक्वल मी परत रूल्स ऑफ द इंडायसेसचा वापर करणार आहे. रेस्ट पॉवर mn दिलेला आहे, रेस्ट पॉवर mn दिलेला आहे. तर रूल काय सांगतो आपल्याला देअरफोर a raised to m raised to n रिझल्ट काय सांगतो आपल्याला a raised to mn. घातांकाचा घातांक जर दिलेला असेल तर घातांकाचा काय होणार इथे गुणाकार होणार आहे पहा. ओके, तुम्हाला उजवी बाजू दिलेली आहे, मी डावी बाजू अरेंज करणार आहे. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ m 4 दिलेला आहे, n ची व्हॅल्यू किती दिली आहे 21 म्हणजेच काय झालं पहा 1 डिवाइडेड बाय I raised to 4 रेस्ट पॉवर किती अप्लाय होईल 21 मध्ये अप्लाय होईल पहा. म्हणजेच I raised to minus 84 एक्झॅक्टली इक्वल टू 1 डिवाइडेड बाय I raised to 4 व्हॅल्यू किती असणार इथं 1 रेस्ट पॉवर 21 मध्ये आपल्याला पहा. ओके, पुढे मी रेफर करणार सिन्स I raised to 4 इज इक्वल व्हॅल्यू 1 मध्ये येईल पहा. ओके, म्हणजे I raised to minus 84 एक्झॅक्टली इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 1 रेस्ट टू एनिथिंग काय असणार व्हॅल्यू, मग तो इव्हन पार्ट असू दे किंवा ऑड पार्ट असू दे व्हॅल्यू किती असणार एक्झॅक्टली इक्वल 1 असणार आहे पहा. व्हॅल्यू 1 मध्ये आणि 1/1 व्हॅल्यू किती असणार इथं मग I raised to minus 84 एक्झॅक्टली इक्वल टू व्हॅल्यू 1 मध्ये आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित. फक्त एकच स्टेप एक्झाम्पलमध्ये नवीन असणार आहे. बाय युझिंग द रूल्स ऑफ द इंडायसेस, बाय युझिंग द रूल्स ऑफ द इंडायसेसचा वापर करून आपण काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो इथं I raised to minus 84 रिप्लेस कशामध्ये करावं लागेल +84 मध्ये मी रिप्लेस केलेलं आहे पहा. समजलं. सिमिलरली आपण ह्या स्टेपचा अजून एखादं एक्झाम्पल घेऊया पहा. ओके, एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ I raised to 135 minus 135 I raised to minus 135. ओके, व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करायचे. ओके, लेट किंवा हिअर काय करणार पहा I raised to minus 135 एक्झॅक्टली इक्वल टू बोला एक्झॅक्टली इक्वल टू रूल्स ऑफ द इंडायसेस सेम फॉर्मॅट मी ते यूज करणार आहे. काय नाही व्हॅल्यू -135 खाली येताना काय अप्लाय होईल +1 डिवाइडेड बाय I raised to 135 मायनसचं खाली येताना काय असणार आहे तर प्लसमध्ये येईल पहा. पुढे रिझल्ट मेन्शन करा सिन्स a raised to minus m इज इक्वल टू 1 अपॉन a raised to m मध्ये रेफर येईल पहा. जर इंडेक्स जर न्यूमरेटरला इंडेक्स जर निगेटिव्ह फॉर्ममध्ये असेल तर तो पॉझिटिव्ह करायचा असेल तर 1 डिवाइडेड बाय डिव्हिजन फॉर्ममध्ये रेफर करून मी काय करू शकतो विद्यार्थी मित्रांनो तो जो इंडेक्स निगेटिव्ह दिलेला आहे आपल्याला तो मी पॉझिटिव्हमध्ये रिप्लेस करून घेऊ शकतो पहा. ओके, सिमिलर मी नाव सेम पार्ट अप्लाय करणार पहा. नाव ओके बेसिक फॉर्म्युला रेफर करणार आहात. n इज इक्वल टू काय असणार व्हॅल्यू 4 मल्टिपल विथ m प्लस रिमाइंडर इज ऑल्सो आश. ओके, अप्लाय करा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ n डिव्हिडंड काय दिलेला आहे 135 एक्झॅक्टली इक्वल टू 4 न मला डिवाइड करायचं आहे. साईडलेस सर कॅल्क्युलेशन अप्लाय करा. ओके, 135 ओके किती डिवाइड करायचं आहे 4 न डिवायझर 4 डिव्हिडंड 135. ओके, किती भाग जाईल किती भाग जाईल इथं 4 त्रिकम 4 चौक 16 4 त्रिकम 12 4 3 जार व्हॅल्यू 12 -12. ओके, शिल्लक करा ना 0 1 पुढचा 5 रिमेन्स सेम पुढचा 5 रिमेन्स सेम. परत किती भाग जाईल इथं 4 त्रिकम 12 4 चौक 16 आहे 4 त्रिकम 12. ओके, 4 3 जार व्हॅल्यू 12 15 -12 व्हॅल्यू किती आपल्याला 0 5 -2 व्हॅल्यू किती असं इथं 3 म्हणजे आर काय झाला रिमाइंडर 3 काय झाला हा रिमाइंडर. ओके, 33 क्वेश्चन म्हणजेच काय अप्लाय होईल स्मॉल m ची व्हॅल्यू झाली पहा. ओके, अप्लाय करा. m ची व्हॅल्यू किती आली इथं 33 प्लस व्हॅल्यू किती असणार इथं +3 क्रॉस चेक करू शकता पहा. 4 त्रिकम 12 म्हणजे 132 प्लस 3 व्हॅल्यू किती आपल्याला 135 विदाउट एनी चेंजिंग द एक्झाम्पल. मी व्हॅल्यूज फक्त काय केलेले आहेत एक्झाम्पलमध्ये रिअरेंज करून घेतलेले आहेत पहा. ओके, मी सिंगल टिक मार्क होते ओनली फॉर कॅल्क्युलेशन ओके, लक्ष द्या व्यवस्थित. आता अप्लाय करणार आहात पहा. देअरफोर काय ना पहा व्हॅल्यू इथं I raised to minus 135 एक्झॅक्टली इक्वल 1 डिवाइडेड बाय I raised to 135 इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये आलेलं इथं 4 मल्टिपल विथ 33. ओके, ॲडिशन विथ 3
3 मी दोनचे ग्रुप्स अप्लाय करणार पहा. हा पहिला ग्रुप अप्लाय होईल आणि हा दुसरा ग्रुप आहे. पहिला ग्रुप आणि हा दुसरा ग्रुप आहे पहा. ओके, 1 बाय 1 मी कॅल्क्युलेशन अप्लाय करणार. पहिल्यांदा इथं ग्रुप्स मी अप्लाय करून ब्रॅकेटचा वापर करणार आहे पहा. 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर I raised to first term 4 multiple with value 33. ओके, ॲडिशन विथ व्हॅल्यू 3 रिमेन्स सेम. ओके, मला आता इथं बेसिक रिझल्ट इथं फॉलो करायचा आहे, वापरायचा आहे पहा. कुठला बेसिक रिझल्ट वापरणार आहात लक्ष द्या व्यवस्थित. ओके, मला ए रेस टू आपण एक इंडायसेसचा रिझल्ट स्टडी केलेला होता विद्यार्थी मित्रांनो. ओके, रूल्स ऑफ द इंडायसेसमध्ये देअरफॉर a raised to m multiple with a raised to n बेस आर इक्वल, इंडायसेस आर डिफरंट. अल्जेब्रा मल्टिपल फॉर्ममध्ये जर असेल, काय सांगितलं मी इथं, दोघांचा बेस कसा आहे, दोघांचा वेगवेगळा आहे. इंडेक्स कसा आहे, दोघांचा सेम आहे पहा. सॉरी, बेस कसा आहे, दोघांचा एकच आहे. ए दोन्हीकडे सेम दिसतं पहा. आणि इंडेक्स घात जो आहे दोन्ही टर्मचा ए रेस टू एम मल्टिपल विथ ए रेस टू एन, दोघांचा घात कसा आहे इथं इक्वल नाही आहे पहा. इकडे एकाचा एम आहे, दुसऱ्याचा एन आहे. आणि दोघांच्यामध्ये जर अल्जेब्रा मल्टिपलमध्ये दिलं असेल तर इंडेक्स फॉर्ममध्ये काय अप्लाय होईल, दोघांची ॲडिशन अप्लाय होणार आहे पहा. तोच रिझल्ट मी आता इथे एक्झाम्पलमध्ये उलटा वापरणार आहे पहा. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू काय ना पहा, 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर. ओके, एची व्हॅल्यू आयमध्ये दिलेली आहे, आय रेस टू 4 मल्टिपल विथ 33. ओके, मल्टिपल विथ आय रेस टू पॉवर एनची व्हॅल्यू किती दिलेली आहे इथं 3 दिलेलं आहे पहा. समजली स्टेप व्यवस्थित. ओके, म्हणजे मी काय केलं इथं एक्झाम्पल सिम्प्लिफाय करून ए रेस टू एम प्लस एनचा रिझल्ट इथं मी फॉलो केलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके, अप्लाय करा आता इथं एक एक पाडा मी इथं अप्लाय करणार. ओके, परत मला काय दिसतं विद्यार्थी मित्रांनो, इथं मला 2 रिझल्ट वापरायचे आहेत. परत मला ए रेस टू एम एनचा रिझल्ट वापरावा लागेल पहा. ओके, काय करणार इथं मग इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय जो मागच्या एक्झाम्पलमध्ये किंवा प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये आपण स्टडी केलेला होता पहा. कुठला रिझल्ट स्टडी केलेला आहे, ए रेस टू एम रेस टू एन. रिझल्ट काय अप्लाय होईल, ए रेस टू पॉवर एम एनमध्ये अप्लाय होईल पहा. रिझल्ट मी उजवीकडून डावीकडे वापरणार आहे. आणि अजून एक व्हॅल्यू मला एक्झाम्पलमध्ये रेफर करायची आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय क्यूब, आय क्यूब इज इक्वल टू मायनस ऑफ आय, आय क्यूब इज इक्वल टू मायनस ऑफ आय. ह्या दोन्ही व्हॅल्यूज इथे मी रेफर करणार आहे. घातांकाचा घातांक जर दिलेला असेल तर घातांकाचा गुणाकार होणार आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए, आय दिलेला आहे पहा. ओके, एमची व्हॅल्यू काय दिलेली आहे 4, एनची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 33. घातांकाचा घातांक रेफर केला पहा आपण. मल्टिपल विथ व्हॅल्यू मायनस आय, आय क्यूबची व्हॅल्यू किती असणार इथं मायनस ऑफ आयमध्ये रेफर होईल पहा. अप्लाय करा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय रेस टू 4, आय रेस टू 4ची व्हॅल्यू किती असणार इथं 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 1 रेस टू 33. ओके, मल्टिपल विथ मायनस ऑफ आय. देअरफॉर आय रेस टू 4 इजिकल व्हॅल्यू किती असणार इथं 1, स्टँडर्ड व्हॅल्यू आहे पहा. ओके, आता मला सांगा 1चा कुठलाही घात असू दे, तो इव्हन असू दे किंवा ऑड असू दे, व्हॅल्यू किती असणार इथे ऑलवेज 1च राहणार आहे पहा. व्हॅल्यू किती असणार इथे मग एक्झॅक्टली इक्वल टू 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 1 रेस टू 33 व्हॅल्यू 1 मल्टिपल विथ मायनस ऑफ आय. ओके, फायनली काय येणार पहा, आय रेस टू मायनस 135 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मायनस ऑफ आय. कुठल्याही संख्येला जर मी 1 मल्टिप्लाय केलं तर तीच संख्या रिपीट होणार आहे पहा. ओके, आपल्याला ॲक्च्युअल कुठल्या फॉर्ममध्ये पाहिजे आहे, ए प्लस बी ऑफ आयमध्ये टर्म आपल्याला रिप्लेस करावी लागते. आता इथं जर घेत असताना टर्म कुठल्या फॉर्ममध्ये आलेले, डिव्हिजन फॉर्ममध्ये पहा. ओके, सगळ्यात महत्त्वाची स्टेप असणार आहे सेकंड स्टेप, मार्जिनमध्ये ट्रिपल टिक मार्क विथ डबल स्टार. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मायनस आय रिमेन सेम. ओके, मला आय स्क्वेअरची व्हॅल्यू विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे आपल्याला किती, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे. तर इथं आयच्या ऐवजी आय स्क्वेअर जर घ्यायचा असेल तर रिक्वायरमेंट कशी जास्त, इथं आय घेतला आय दिला पहा, आय घेतला आय दिला. ओके, का तर मला टर्म ही नॉर्मल फॉर्मॅटमध्ये पाहिजे आहे, डिव्हिजन फॉर्मॅटमध्ये टर्म चालत नाही. ओके, लक्षात घ्या आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे. ओके, आता आय हा आय स्क्वेअरमध्ये जर मला रिप्लेस करायचा असेल, आय ऑलरेडी आयची टर्म प्रेझेंट होती. रिक्वायरमेंट कशाची असणार इथं, आयची रिक्वायरमेंट आय घेतला, मी कुठे घेतलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं. एखादी टर्म जर तुम्ही घेत असाल तर मला ती परतफेड करावी लागते. जर मी डिव्हिजनमध्ये घेतला असेल तर मला मल्टिपलमध्ये द्यावं लागेल. जर मी मल्टिपलमध्ये घेतला असेल तर मला डिव्हिजनमध्ये प्रोव्हाइड करावं लागेल पहा. आता डिव्हिजन फॉर्ममध्ये जर आय स्क्वेअर जर मला तयार करायचा असेल, आय स्क्वेअर जर तयार करायचा असेल त्यातला आय ऑलरेडी प्रेझेंट आहे, रिक्वायर्ड आयची रिक्वायरमेंट आय घेतला आय दिला. ओके, अल्जेब्रा कुठला आहे सांगा पाहूया आता इथं. न्यूमरेटर अल्जेब्रा कुठला आहे, मल्टिपल फॉर्ममध्ये. ओके, अंशांचा गुणाकार छेदांचा गुणाकार, व्हॅल्यू किती अप्लाय होईल, न्यूमरेटर आय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर आय इंटू आय, व्हॅल्यू किती अप्लाय होईल आय स्क्वेअर, आय इंटू आय व्हॅल्यू
आय स्क्वेअर प्लस मायनस आन्सर मायनसमध्ये रेफर होईल पहा. एक्झॅक्टली इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर I divided by denominator minus of inside bracket minus of 1. Therefore, I square is equal value किती असतं इथं minus 1 आहे पहा. I square is equal to minus of 1. Finally काय apply होईल I raised to minus 135 exactly equal to I divided by minus minus गुणाकारामध्ये plus म्हणजे final answer I raised to minus 135 exactly equal to value I मध्ये आपल्याला पहा final answer. समजलं व्यवस्थित. ओके. सगळ्यात महत्त्वाची स्टेप कुठली असते इथं जर डिव्हिजन फॉर्ममध्ये जर आय येत असेल तर मला आय स्क्वेअरची व्हॅल्यू का आपण आय स्क्वेअरच का घेतलं कारण आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याकडे प्रेझेंट आहे पहा. ओके. आय रेस टू 4 तुम्ही अप्लाय करू शकता पण आय रेस टू 4च्या ऐवजी आय स्क्वेअर त्याच्या जवळ असणार आहे त्यामुळं आय घेतला आय दिला आय ऑलरेडी प्रेझेंट असल्यामुळं आय इंटू आय व्हॅल्यू काय आपल्याला इथं आय स्क्वेअर. ही एकच स्टेप एक्झाम्पलमध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो. समजलं व्यवस्थित. ओके. सेम फॉर्मॅटमध्ये काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देणार पहा. अजून एखादं एक्झाम्पल ह्या फॉर्मॅटमध्ये पाहूया आपण. ओके. अजून एखादं एक्झाम्पल बघूया पहा. लक्ष द्या. ओके. मी एक्झाम्पल दिलेलं आहे क्वेश्चन फाइंड द व्हॅल्यू ऑफ आय रेस टू कुठलंही घेऊ शकतो आपण आय रेस टू 43 आय रेस टू काय घेतलं मी इथं 43 घेतलं पहा -43 आय रेस टू -43 रेफर केलेलं आहे पहा. ओके. अप्लाय करा आता आय रेस -43. ओके. लेट किंवा हिअर फाइंड द व्हॅल्यू ऑफ रेफर केलेलं आहे आय रेस टू -43. ओके. लेट आय रेस टू -43 एक्झॅक्टली इक्वल टू काय असतं व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर आय रेस टू व्हॅल्यू 43. रिझल्ट मी वापरलेला आहे ए रेस टू -m इज इक्वल 1 डिवायडेड बाय ए रेस टू m. इंडेक्स जर निगेटिव्ह असेल तर खाली येताना काय अप्लाय होईल पॉझिटिव्हमध्ये अप्लाय होईल पहा. ओके. नाव n इज इक्वल बेसिक फॉर्म्युला रेफर करायचा आहे 4 मल्टिपल विथ m प्लस रिमाइंडर इज ऑल्सो r. ओके. n तुम्हाला दिलेला आहे किती दिलेला आहे 43. ओके. एक्झॅक्टली इक्वल टू 4 मला डिवाइड करायचं आहे 4 1 4 कंप्लीट भाग गेलेला आहे 3ला भाग जात नाही आहे व्हॅल्यू किती आपल्याला 0 प्लस रिमाइंडर इज ऑल्सो 3. रिमाइंडर किती झाला 3 राहिलेलं पहा. क्रॉस चेक करा 4 3 4 व्हॅल्यू 40 प्लस 3 व्हॅल्यू 43. हवा असेल तुम्ही इथे क्रॉस चेक करू शकता 43ला मला 4ने डिवाइड करायचं आहे 4 1 4 -4 रिमेनिंग शिल्लक किती राहिली तर 0 पुढचा 3 रिमेन्स 3. ओके. 3 रिमेन्स सेम 3 हा 4 पेक्षा लहान आहे भाग जात नाही आहे त्यामुळे भाग किती लागली तर 0 -0 डिवायडेड बाय काय आपला 0 3 म्हणजे काय झाला हा रिमाइंडर. ओके. हा काय झाला तुमचा डिव्हिडंड 10 हा काय झाला क्वोशन इनसाइड ब्रॅकेट स्मॉल m अप्लाय होईल पहा. ओके. आणि हा काय असेल तर डिवायझर. ओके. अप्लाय करा 43 इज इक्वल मी मेन्शन केलेलं पहा. हा झाला पहिला ग्रुप आणि हा झाला दुसरा ग्रुप. अप्लाय करा आता एक्झाम्पलमध्ये देअरफॉर आय रेस टू -43 एक्झॅक्टली इक्वल टू 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर आय रेस टू 43 दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो 4 मल्टिपल विथ व्हॅल्यू 10 प्लस रिमाइंडर इज ऑल्सो 3. ओके. अप्लाय करा. आता मी सांगा सेम रिझल्ट मी फॉलो करणार आहे जर बेस आर इक्वल इंडायसेस आर डिफरंट कुठला रिझल्ट वापरायचा आहे पहा आपल्याला ए रेस टू m प्लस n एक्झॅक्टली इक्वल टू ए रेस टू m मल्टिपल विथ ए रेस टू n. जर बेस आर इक्वल इंडायसेस आर डिफरंट m आणि n वेगवेगळा दिलेला आहे आणि अल्जेब्रा जर मल्टिपल फॉर्ममध्ये दिलेला असेल तर इंडायसेसचे काय असतं इथं ॲडिशन होणार आहे पहा. ओके. सेम रिझल्ट आता इथे मी फॉलो करणार आहे फक्त रिझल्टमध्ये ए एम आणि एनच्या व्हॅल्यूज मी काय करायचं आपल्याला इथं मेन्शन करायचे आहेत किंवा रिसब्स्टिट्यूट करायचे आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके. काय करणार आहे पहा सेम रिझल्ट इथं मी फॉलो करणार आहे. ओके. काय काय लिहिलं इथं एक्झॅक्टली इक्वल टू दिसतं का सगळ्यांना. ओके. एक्झॅक्टली इक्वल टू काय येणार आहे पहा एक्झॅक्टली इक्वल टू 1 डिवायडेड बाय ओके आय रेस टू 4 मल्टिपल विथ 10 मल्टिपल विथ आय रेस टू पॉवर 3. फक्त रिझल्टमध्ये मी एम आणि एनच्या व्हॅल्यूज रेफर केलेल्या आहेत एची व्हॅल्यू मी रेफर केलेली आहे पहा. ओके. परत एक मला इथं रिझल्ट दिसतो पहा आय रेस टू ए रेस टू एम एनचा रिझल्ट कुठला येणार पहा ए रेस टू एम एनचा रिझल्ट सांगा काय ना ए रेस टू एम एनचा रिझल्ट साईडला मेन्शन करतोय पहा इथं मी ए रेस टू एम रेस टू एन जर घातांकाचा घातांक जर दिलेला असेल तर घातांकाचा काय होणार इथं गुणाकार होणार आहे पहा. ओके. म्हणजेच काय झालं आता इथं एची व्हॅल्यू किती असणार इथं आय एमची व्हॅल्यू 4 एनची व्हॅल्यू किती असणार इथं 10 म्हणजे ए रेस टू एम रेस टू एन मी रिझल्ट वापरू शकतो. अजून त्याच स्टेपला मला अजून एक व्हॅल्यू वापरायची आहे आय क्यूब इज इक्वल व्हॅल्यू मायनस आय क्यूब इज इक्वल मायनस ऑफ
आयमध्ये रेफर होईल पहा. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर काय ना व्हॅल्यू इथं आय रेस टू 4 रेस टू पॉवर 10 मल्टिपल विथ व्हॅल्यू मायनस आयमध्ये आपल्याला पहा, मायनस आयमध्ये रेफर होईल पहा. ओके, अप्लाय करा आता. सगळं सोल्युशन आता सेम राहणार मागच्या एक्झाम्पलचं आणि ह्या एक्झाम्पल सोल्युशन आता सेम राहणार आहे पहा. ओके, काय येणार पाहता इथं एक्झॅक्टली इक्वल टू काय येणार पाहता इथं एक्झॅक्टली इक्वल टू 1 डिवायडेड बाय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय रेस टू 4. आय रेस टू 4 ची व्हॅल्यू किती आहे इथं 1. 1 रेस टू 10 मल्टिपल विथ मायनस 1 रिमेन्स सेम. ओके, सिन्स आय रेस टू 4 इज इक्वल व्हॅल्यू 1 मध्ये आपल्याला पहा. ओके, बोला 1 रेस टू एनिथिंग मग इव्हन असू दे किंवा ऑड असू दे व्हॅल्यू किती असते ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. सॉरी ऑलवेज काय असते व्हॅल्यू 1 ची कुठलीही पॉवर असू दे मग तो इव्हन असू दे किंवा ऑड असू दे किंमत किती असणार इथं 1 मध्येच अप्लाय होईल मल्टिपल विथ मायनस ऑफ आय. बोला गुणाकारामध्ये प्लस मायनस काय होतं -43. ओके, 1 डिवायडेड बाय मायनस ऑफ आय, 1 डिवायडेड बाय मायनस ऑफ आय. ओके, आपल्याला टर्म नॉर्मल फॉर्ममध्ये पाहिजे आहे, नॉर्मल फॉर्ममध्ये पाहिजे आहे. याचा अदर रिक्वायरमेंट काय असणार मला आय स्क्वेअरची व्हॅल्यू विद्यार्थी मित्रांनो मिळते त्यामुळे मला काय करावं लागेल आयची रिक्वायरमेंट अप्लाय करावी लागेल. आय घेतला आय दिला पहा, आय घेतला आय दिला. ओके, म्हणजे टर्म काय झाली पहा इज इक्वल टू आय इंटू 1 व्हॅल्यू किती अप्लाय होईल इथं आयमध्ये अप्लाय होईल डिवायडेड बाय डिनॉमिनेटर प्लस मायनस आन्सर मायनस आय इंटू आय व्हॅल्यू किती अप्लाय होईल आय स्क्वेअर, आय इंटू आय व्हॅल्यू आय स्क्वेअर. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर -1. ओके, आय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर किती असणार व्हॅल्यू इथं मायनस ऑफ इनसाइड ब्रॅकेट व्हॅल्यू आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. देअरफॉर आय स्क्वेअर इज इक्वल व्हॅल्यू -1. ओके, बोला गुणाकारामध्ये मायनस मायनस काय होणार आहे प्लसमध्ये येणार आहे पहा. आय रेस टू -43 एक्झॅक्टली इक्वल टू आय डिवायडेड बाय मायनस मायनस प्लस 1. फायनली काय अप्लाय होईल इथं आय रेस टू -43 एक्झॅक्टली इक्वल टू व्हॅल्यू आयमध्ये आपल्याला पहा फायनल आन्सर आय रेस टू -43 एक्झॅक्टली व्हॅल्यू किती असणार इथं आयमध्ये रेफर होईल पहा. ही एकच स्टेप एक्झाम्पलमध्ये सगळ्यात महत्त्वाची आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित? बोला काय शंका आहे का? ओके, सेम फॉर्मॅटमध्ये काही एक्झाम्पल्स विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे. ओके, ते एक्झाम्पल्स मी ग्रुपवर शेअर करतो पहा. ओके, सोडून त्याचे सोल्युशन्स काय करायचे आहेत आपल्याला तुम्हाला इथं आपल्या बेसिक ग्रुपवर काय करायचे आहेत आपल्याला सेंड करायचे आहेत पहा. समजलं? धन्यवाद.